श्री गणेशाय नमः. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र दिनानिमित्त एक सुंदर गीत सादर करणार आहे. परंतु या महाराष्ट्र दिनाबरोबरच अशी गोष्ट घडली आहे की आपल्या महाराष्ट्राच्या अत्यंत लाडक्या गायिका, महाराष्ट्रच काय पण देश पातळीवरच्या, जागतिक पातळीवरच्या अत्यंत महान हरहुन्नरी ज्या गायिका आहेत त्या म्हणजे आशाताई भोसले. त्यांचं नुकतंच दुःख निधन झालं. तर महाराष्ट्र दिनानिमित्त गीत करताना त्यांनाही समर्पित असं एखादं गीत सादर करावं असं माझ्या मनात आलं. तर असंच हे एक सुंदर गीत आपण सादर करणार आहोत. या गीतामध्ये प्रत्यक्ष मराठी भाषा हीच आता बोलणार आहे आणि कुणाविषयी तर प्रत्यक्ष संत ज्ञानेश्वरांविषयी आणि कोणाशी तर भगवंताशी. जेव्हा कुठल्याही आईचं बाळ जेव्हा काही ना काही एखादी छान कलाकृती करत असतं किंवा काहीतरी चांगलं कार्य करत असतं तेव्हा ती आई नेहमी भगवंताजवळ प्रार्थना करत असते की माझ्या बाळाचं सर्व काही कार्य छान होऊ दे. आणि इथे तर प्रत्यक्ष संत ज्ञानेश्वर आहेत आणि त्यांच्यासाठी ही मराठी भाषा प्रार्थना करत आहे की हे भगवंता, माझा ज्ञानेश्वर बाळ हा आता गीता सादर करणार आहे, म्हणजे गीतेचं मराठीमध्ये सर्वांना सुलभ होईल असं सादर करणार आहे. तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. अशी सुंदर कल्पना कवी पी. सावळाराम यांनी केली आणि या गीताला वसंत प्रभू यांचं संगीत आहे. तर अशा प्रकारे हे सुंदर गीत आता मी सादर करण्याचा प्रयत्न करते. खरं म्हणजे आशाताईंचं कुठलंही गीत गाणं हे अत्यंत अवघड, तरीही मी एक प्रयत्न करणार आहे. तर आता ते सुंदर गीत आपण ऐकूया. ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता. ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता. ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता. मोठा भास भरवा होय